नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आमच्या घराजवळ येणार आहे विठ्ठल रखुमाईची पालखी. पालखी बघण्यासाठी मी पण एकदम आनंदात आहे, कारण मला पण पडायचं होतं पाया. तर बघूया ती पालखी कशी आहे, केवढी मोठी आहे. पालखीचा आनंद घेण्यासाठी मी तर गावात नाही जात, कारण हे गाव माझ्या ओळखीचं नाही. जर माझ्या ओळखीचं असतं तर भेटेल नंतरच पालखी. त्यानंतर मी आलो बाहेर. बाहेर येऊन बघतो ती वरती पालखी आलेली. पालखी तर बघून झालेला आनंद, पण झोप पण आलेली, कारण झोपून उठलेलो म्हणून. तर पालखी आली. पालखी येऊन इथं मी थांबलेलो व्हिडिओ काढत, तर मला लोक बोलत होते, काय रे का व्हिडिओ काढत? तर मी लोकांना बोललो, कारण मी युट्यूबर आहे. युट्यूबर मला नाही. पहिले आईने माझे स्वागत केलं, पालखीचं पाय वगैरे धुतलं एकदम स्वच्छमध्ये पाय धुतल्यानंतर पलीकडे जाऊन मी थांबलो. पलीकडच्या साईडला सर्वांनी व्हाईट कपडे घातलेले आणि मी घातलेले पांढरा शर्ट घालून मी थांबलेलो एका कोपऱ्यात जवळ जवळ जात होतो. तो काका बोलत होते की नको जाऊ बाळा, नवीन आहे, उद्या आहे सकाळी सत्यनारायणाची पूजा. ती आटपल्यावर मी जाणार आहे माणगाव शहरात. माणगाव शहरात जाऊन बघतो की काय आहे माणगाव शहरात. तर जाऊया माणगावला, तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी तेवढंच.